आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे अशी विस्मयकारक आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार ह्याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे अशी विस्मयकारक आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार ह्याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.